अशा हरामखोर माणसाला आम्ही सोडणार नाही। त्यांनी सर्व शिवसैनिकांचा अपमान केला आहे। तर जिथं सापडेल तिथं तुडवल्या जाईल, तुम्हाला सांगतो गद्दार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेच्या चर्चांनंतर यवतमाळमध्ये राजकीय वातावरण तापले असून खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला। यावेळी आंदोलकांनी पुतळ्याचे जोडे मारत संताप व्यक्त केला। शिवसेना खासदारांच्या कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आवाज कोणाचा? शिवसेनेचा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान या आंदोलनामुळे स्थानिक राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले। राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विविध ठिकाणी उमटत असून पुढील काही दिवसात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले। पैशासाठी एवढं विकल्या जावं? ज्याला राजकीय विजयवासातून काढलं, 15 वर्ष कुठं मातीत पडून होता, त्या उद्धव साहेबांनी उचलला आणि पुन्हा खासदार केला। अशा माणसांनी उद्धव साहेबांचा विश्वासघात करावा? अशा हरामखोर माणसाला आम्ही सोडणार नाही। त्यांनी सर्व शिवसैनिकांचा, यवतमाळकर जनतेचा अपमान केला आहे। त्यांनी जनादेश विकला आहे। त्यांनी 60 कोटीमध्ये जनादेश विकला आहे असं आम्ही म्हणतो आहे। आणि लक्षात ठेवा, मी या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्हाला जर वाटत असेल की शिवसैनिक स्वस्त बसतील, काहीच करणार नाही। तुम्हाला सळोकाव पळो केल्याशिवाय तुम्हाला मतदारसंघात तुम्ही पाय ठाकून दाखवा, गावात येऊन दाखवा, तुम्हाला दाखवून देऊ आता शिवसैनिक आहे। जिथं सापडेल तिथं तुडवल्या जाईल, तुम्हाला सांगतो गद्दार। हे गद्दार नाही, हे सगळे झालेले महागद्दार आहे। अपमान झालेला आहे आमच्या पक्षप्रमुखाचा आणि जनमताच्या कौलाचा। अहो, याला 15 वर्ष काळ कुत्रं विचारत नव्हतं, जवळून गेलेला माणूस याला रामराम करत नव्हता। त्यांना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना तिकीट देऊन या भागाचा खासदार केलं। सर्वांची मेहनत आहे, सर्वांचा त्यांनी अपमान केलेला आहे। या अपमानाचा बदला शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही।